दिवसाढवळ्या खून, घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य नोपानी। दिवाळीतच मामा झाला भाच्याचा वैरी, डोक्यात लोखंडी रॉड मारून घेतला जीव। जालना क्राईम, भोकरदनमध्ये दिवसाढवळ्या खून, घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य नोपानी। दिवाळीतच मामा झाला भाच्याचा वैरी, डोक्यात लोखंडी रॉड मारून घेतला जीव। परिसरात एकच उडाली खळबळ, डावरगाव फाट्यावर आढळला मृतदेह। घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य नोपानी यांनी दिली भेट। आज दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे भोकरदन ते जालना या मुख्य रोडवर डावरगाव फाट्यावर एका 27 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला आहे। याची माहिती भोकरदन पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मृतदेहांची पाहणी केली असता सदरचा मृतदेह हा परमेश्वर लोखंडे वय 27 वर्ष राहणार भोकरदन शहर याचा असल्याचे समोर आले। पोलिसांनी याची माहिती तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य नोपानी यांना दिली। यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी यांनी तात्काळ फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी याची कसून चौकशी केली असता खून झाल्याचे समोर आले असून या ठिकाणी एक क्रुझर गाडी सुद्धा आढळून आली आहे। यामध्ये सदरचा खून झालेल्या मयताचे नाव परमेश्वर लोखंडे वय 27 वर्ष असे असल्याचे निष्पन्न झाले। हा खून मामाने व त्याच्या साथीदाराने केला असल्याचे समोर आले आहे। काही जागेच्या वादावरून हा खून झाल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे। यावेळी पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली असता हा खून अनिल कांबळे, अर्जुन रंफळे यांनी केला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पोलिसांनी त्यांना अटक सुद्धा केली आहे। या खुनाचा तपास पोलीस करत आहे की त्यांनी परमेश्वर लोखंडे याला का मारले, कुठे मारले व कसे मारले याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। मात्र झालेल्या घटनेमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीत मयत परमेश्वर लोखंडे यांच्या डोक्यात, पोटात व हातापायावर लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली आहे। याचे दोन्हीही हातपाय मोडले गेले आहे व त्याला मारून जालना भोकरदन या मुख्य मार्गावर डावरगाव फाट्यावर आणून टाकले आहे। यामध्ये एक क्रुझर गाडी सुद्धा घटनास्थळावर आढळून आली असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे। जागेच्या वादावरून हा खून झाल्याचे समोर आले आहे। पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी या प्रकरणी कसून चौकशी करण्याचे आदेश जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य नोपानी यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे। पोलीस या खुनाचा कसून शोध घेत आहे। पीपल्स टाइम्स न्यूज मलकापूर।